नमस्कार सर, आपण आज इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात. तुमच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन इथे आज घेण्यात आलेलं आहे. काय नेमक्या मागण्या आहेत, कशासाठी हे आंदोलन आपण घेतलेलं आहे? नमस्कार, माझं नाव धीरज गावड. मी मनसे विद्यार्थी समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही पाणीच्या शोधात, हे पालघर जिल्हा हा पाण्यासाठी तडफडतो आहे म्हणून आम्ही पाण्याच्या शोधात निघालो. आम्ही पोचलो वाडा तालुक्यामध्ये. या वाडा तालुक्यामध्ये एक जलजीवन म्हणजे MGBची एक योजना आहे, आबिटघर नळपाणी योजना. त्या योजनेचा आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सर्वे केला. कागदावरती सांगितलेलं आहे की ती जवळजवळ 70 ते 80% भौतिक त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणून आम्ही स्वतः गेलो, बघितलं ना. ते जॅकवेल बांधलेलं आहे, त्यांनी त्या पंप हाऊससाठी स्लॅब टाकलेला आहे, पण ना तिथे येण्या जाण्यासाठी रस्ता आहे, ना त्या उद्भवाच्या ठिकाणापासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याची लाईन टाकलेली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचं फक्त बिल्डिंग बांधलेलं आहे, तिथे कुठल्याच प्रकारची पाईपलाईन झालेली नाही मिळत. पाण्याचे टाके गावोगाव बांधलेले आहेत, पण तिथपर्यंत पाईपलाईन गेलेली नाही. मग त्यांनी 75% काम 80% काम हे कुठल्या भौतिक म्हणजे काम आम्हाला समजलं नाही. ह्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्या कामाचा असलेला ठेकेदार आरे घुले हा सरकारचा जावई आहे का, हा आमचा जर प्रश्न आहे. त्या माणसाने फक्त पैशासाठी जे अधिकारी जे नाले जे अधिकारी आहेत ना, त्यांनी फक्त हा सरकारी जावई घुले टिकला पाहिजे म्हणून त्याला आतापर्यंत 4 वेळा ॲडव्हान्स पेमेंट केलेले आहेत. त्याला 25 कोटीचं काम आदिवासी भागातली असल्यामुळे त्याला 10% अतिरिक्त त्याला निधी दिलेला आहे, म्हणजे ते 2.5 कोटी. आणि 12.08 वाढीव दराने म्हणजे ते 3.5 कोटी, म्हणजे 5 कोटी ऑलरेडी त्या निविदेपेक्षा जास्त त्याला पैसे दिलेले आहेत. तरी देखील ही योजना झालेली नाही, ही गोष्ट खेदायची आहे. आणि जोपर्यंत या पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिकांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. आज आमचं उपोषण आहे. आता हे पाण्याचे हंडे आहेत. जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर आम्ही हे हंडे या अधिकाऱ्यांच्या डोक्यात केल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात आपण संबंधित विभागाला काही निवेदन दिलं होतं का? नक्की आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला, आम्ही तक्रारी केल्या. हे बघा ना, या आरे घुलेची तारांकित प्रश्न लावला, तर तारांकित प्रश्नामध्ये आरे घुलेच्या बाबतीत काही लेखी तक्रारी आहेत का असं विचारण्यात आलं होतं. परंतु कार्यकारी अभियंता MGB आणि सरळ सांगितलं ही बाब नाही, म्हणजे तिची कुठलीही तक्रार नाही असा त्यांचा स्पष्ट उद्देश होतो. मी एका ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे. मी स्वतः त्याच्या 3 तक्रारी ग्रामसभेचा ठराव घेऊन दिलेले आहेत यांना. या तिकडचे स्थानिक ज्या आबिटघरच्या ज्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या 8 तक्रारी आहेत. पालघर जिल्ह्यामधून कितीतरी शेकडो तक्रारी ह्या घुलेच्या आहेत. तरी देखील तारांकित प्रश्नाला कार्यकारी अभियंता आरे घुलेच्या बाबतीमध्ये एकही तक्रार नाही, हा कसं काय सांगू शकतो? म्हणून आम्हाला संशय येतो की अधिकारी, या जिल्ह्याचे अधिकारी आपल्या स्थानिकांसाठी काम करत नाही, फक्त आणि फक्त कमिशन. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट आरोप आहे इकडचे असलेले आमदार आणि इकडचे असलेले खासदार हे बिनकामाचे आहेत. हे देखील त्याच्यामध्ये सामील आहेत. कारण की या तारांकित प्रश्न विचारतात कोणी? हडपसरचा आमदार, मनशाताई चौधरी, दहिसरचे आमदार. मग का फक्त यांना बुलेट ट्रेन, यांना वाढवण बंदर ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे? आम्हाला पाणी पाहिजे, हे आम्हाला बाकीचे प्रकल्प नको, तुमचं बुलेट ट्रेन पण आम्हाला नको आणि हा वाढवण बंदर पण आम्हाला नको. आम्हाला पहिलं पाणी द्या. आमच्या जिल्ह्यातलं पाणी वसई विरारला जातं, आमच्या जिल्ह्यातलं पाणी मुंबईला जातं आणि आम्ही उपाशी राहतो. आमची तहान भागवा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण आज उपोषणाला बसला. हे आमचं बिंबिंब नाही. थोड्या दिवसानंतर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि ह्यांच्या सर्वांची कॉलर पकडणार. आम्ही शांत बसणार नाही. यानंतर जर आपली ही मागणी पूर्ण झाली नाही, त्यावर एक योग्य ती कारवाई नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? बघा, आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही जनहित याचिकेची तयारी देखील केलेली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही घरोघरी बसवणार. तर सर्वात मोठं स्थान ज्या मंत्रिमंडळाला आहे त्या मंत्रिमंडळाला हे लोक, विधानभवनाच्या अध्यक्षाला हे लोक खोटी माहिती देतात की त्या घुलेचे. म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या जिल्ह्यामध्ये चालले आहे काय? हे आमदार प्रश्न विचारत नाहीत, हे खासदार प्रश्न विचारत नाही, शिवशांत आहेत. मग नक्की ह्यांच्यावरती नियंत्रण आहे कोणाचं? नक्की हा आरे घुले हा पालघर जिल्ह्यात आला होतो का?
1200 करोडची MGPची योजनेमधील जवळजवळ 1000 करोडची कामं 80% कामं एका ठेकेदाराला आहेत. आणि नियम काय, एका ठेकेदाराला एकच काम. पण त्या ठेकेदाराने काम घेतलं आणि सबलेट केलं. सबलेट करून कोणाला केलं, तर मितेश पारेख जो जिल्हा परिषदला ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे. प्लस तुम्ही सबलेट जर नियमातच मिळत नाही सबलेट करणं, त्यांनी ते काम मितेश पारेखला दिलं. म्हणजे ब्लॅकलिस्ट असलेल्या ठेकेदारांकडून काम करून जर हे लोक घेत असतील तर अशा ठेकेदाराची आम्हाला गरज नाही. या आरेखुलेला ब्लॅकलिस्ट करा आणि जो निधी, खरंच निधी म्हणजे जलजीवन मिशन जिल्हा परिषदचा जो आहे त्या बऱ्याचशा टाक्यांची कामं झालेली आहेत, आम्ही बघितलं आहे. आणि आम्ही फिरत असताना असं आम्हाला माहिती पडलं की बरेच काही योजना झालेल्या आहेत, परंतु काही निधी अभावी कमी पडले आहेत की जर त्यांना निधी मिळाला तर स्थानिकांना पाणी मिळेल. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की जवळजवळ 350 करोडची गरज या पालघर जिल्ह्याला आहे. तुम्ही तातडीने 350 करोड जर या जिल्हा परिषदला दिले तर या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या या पालघर जिल्ह्यातल्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण होतील आणि स्थानिकांना पाणी मिळेल. धन्यवाद सर, आपण मशालशी संवाद साधला. तर नक्कीच हे होते धीरज गावड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याला या उपोषणासंदर्भात पूर्णपणे जी माहिती आहे ती दिलेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ज्या काही योजना येतात त्या योजना ज्या आहेत त्या निधी न मिळाल्याने धुळखात पडलेल्या असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमरण उपोषण आपल्या कार्यकर्त्यांसोबत घेतलेलं आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की याकडे सरकार दरबारी कशा पद्धतीने पाहिलं जातं, नेमकी काय कारवाई केली जाते. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.